गुड मॉर्निंग स्टूडेंट. स्वातंत्र्य दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा. In last period we study the new topic number 3 force and pressure. या टॉपिक मध्ये आपण फोर्स याचे टाइप्स आपण सांगितले, कॉन्टॅक्ट फोर्स आणि नॉन कॉन्टॅक्ट फोर्स. कॉन्टॅक्ट फोर्स याचं एक्झाम्पल आहे मस्क्युलर फोर्स. ज्या दोन वस्तूंमध्ये थेट संपर्कामुळे ज्या दोन वस्तू एकमेकांच्या थेट संपर्कात येतात त्याला आपण कॉन्टॅक्ट फोर्स असं म्हणतात. When two object which is directly in contact, then the force occurs. This force is called as a direct force or contact force. Example, muscular force. All the activities such as lifting, throwing, pushing, these activity we have to do with help of muscles. So contact force, example muscular force. Second, non-contact force. When two objects does not contact to each other, then non-contact force occurs. Example, earth revolves around the sun, or the fruit falls from the tree to the ground, or another example is iron nails attracted toward the magnet. So these are the examples of non-contact force. In non-contact force, any two objects does not contact to each other, but force is applied on the two objects. Example, gravitational force, magnetic force, electrostatic force. These are the some examples of non-contact force. Then also we have to study fractional force. Look at this. Fractional force is important in our daily life, because if there is no fractional force between the ground and in our legs, we will not able to walk on the road. We will sleep on the road if there is no fractional force between leg on the road. विद्यार्थी मित्रांनो, घर्षण बल जर नसतं तर आपण रस्त्यावर पडलो असतो. म्हणजे आपल्या पायाचं आपण रस्त्यावरून जात असताना पायाच्या साहाय्याने तो रस्ता पाठीमागे ढकलतो आणि आपण पुढे जातो. या ठिकाणी घर्षण बलाचा वापर केला जातो. रिड्यूस्ड फोर्स हा एक फोर्स आपला सांगता येईल. केळीच्या साल्यावरून बरेच जण पडतात, मग या ठिकाणी रिड्यूस्ड फोर्स या ठिकाणी सांगता येईल. नंतर आपण घेतले बॅलन्स आणि अनबॅलन्स फोर्स. सीसॉचं एक्झाम्पल सांगता येईल. सीसॉ बॅलन्स केव्हा होईल? सीसॉ मध्ये दोन्ही समान वजन असलेली व्यक्ती जर बसली सीसॉ मध्ये तर ते बॅलन्स होईल. अन्यथा अनबॅलन्स आपल्याला सांगता येईल. टग ऑफ वॉर, रस्सी खेच, हे पण बॅलन्स आणि अनबॅलन्स फोर्सचं एक्झाम्पल सांगता येईल. सो टुडे वी आर गोइंग टू स्टार्ट द नेक्स्ट पॉइंट, that is the inertia. Look at this. आज आपण inertia हा पॉइंट समजून घेणार आहोत. inertia या शब्दाचा अर्थ जडत्व. आता जडत्व म्हणजे काय? वस्तूच्या गतिमान अवस्थेमध्ये जर वस्तू गतिमान होत असेल बलाशिवाय, एखादी वस्तू गतिमान असेल, गतिमान होत असताना गतिमान राहत असेल, स्थिर अवस्थेत असेल तर स्थिर अवस्थेमध्ये राहत असेल बलाशिवाय, तर त्याला आपण जडत्व असं म्हणतात. एखादी वस्तू गतिमान होते, आपण त्याला बल लावलंच नाही, मग गतिमान होत असेल तर ती गतिमान अवस्थेतच राहते. या प्रकारच्या प्रवृत्तीला आपण जडत्व असं म्हणताय. स्थिर अवस्थेमध्ये असेल तर स्थिर अवस्थेमध्येच ती वस्तू राहते. मग यावरून या इनर्शिया जडत्व याचे डेफिनेशन आपण सांगू इथं. द टेंडन्सी ऑफ एन ऑब्जेक्ट to remain in its existing state is called as the inertia. एखाद्या वस्तूचा असा गुणधर्म, अशी प्रवृत्ती त्या वस्तूची गतिमान अवस्थेमध्ये असेल तर ती वस्तू गतिमान अवस्थेमध्ये राहते, आणि स्थिर अवस्थेमध्ये राहते असेल तर स्थिर अवस्थेमध्येच राहते. कोणत्याही बला व्यतिरिक्त बल लावायची त्या ठिकाणी गरज नाही. There are 3 types of inertia. जडत्वाचे 3 प्रकार सांगता येईल. नंबर फर्स्ट, inertia of state of rest, inertia of motion and inertia of direction. या ठिकाणी inertia of state of rest, विराम अवस्थेचं जडत्व. पहिल्याला मराठीमध्ये म्हणता येईल विराम अवस्थेचं जडत्व. नंबर 2, inertia of motion, गतीचे जडत्व. आणि नंबर 3, inertia of direction, दिशेचं जडत्व. मग आता प्रत्येकाचा आपण एक्झाम्पल या ठिकाणी समजून घेऊ. इनर्शिया ऑफ स्टेट ऑफ रेस्ट, विराम अवस्थेचं जडत्व. आपल्याला माहिती आहे, आपण एखादा बेडशीट ज्यावेळी झटकतो किंवा टॉवेल झटकला
तर टॉवेल म्हणजे धूळ, धुळीचे कण टॉवेल मधून निघून जातात आणि पुन्हा या पृष्ठभागावर जाऊन पडतात, खाली जमिनीवर जाऊन पडतात. मग यामध्ये काय होतं, या टॉवेल किंवा बेडशीटवर असलेले धुळीचे कण ते जागा बदलतात, गतिमान होतात आणि नंतर पुन्हा जमिनीवर जाऊन पडतात. पुन्हा ते त्यांच्या विरामावस्थेमध्ये या ठिकाणी बसतात. विरामावस्था त्यांना प्राप्त होते. म्हणजे ज्या वस्तू स्वतःच्या विरामावस्था मध्ये कोणताच बदल करत नाही त्याला आपण या ठिकाणी विरामावस्थेचं जडत्व म्हणता येईल. डेफिनेशन काय सांगता येईल, द इनहरंट प्रॉपर्टी ऑफ अ ऑब्जेक्ट, द इनहरंट म्हणजे स्वाभाविक गुणधर्म, द इनहरंट प्रॉपर्टी ऑफ अ सब्जेक्ट ऑफ अ ऑब्जेक्ट which do not change the state of a substance, which do not change the state of rest position is called inertia of state of rest. विरामावस्थेचं जडत्व म्हणजे काय, जी वस्तू स्वतःची स्थायू अवस्था सोडत नाही, स्थायू अवस्थेमध्ये राहते, त्याला आपण विरामावस्थेचं जडत्व म्हणता येईल. आता डेफिनेशन सांगितली आपण, द इनहरंट प्रॉपर्टी ऑफ ऑब्जेक्ट which do not change the state of rest is called inertia of state of rest. Example, when we left out the carpet, the dust particles from the carpet moves and falls on the ground, then they become in a rest position. हे झालं याचं एक्झाम्पल. नंबर 2, इनर्शिया ऑफ मोशन, गतीचे जडत्व. द इनहरंट प्रॉपर्टी ऑफ ऑब्जेक्ट which does not change the state of motion is called inertia of motion. जी वस्तू गतिमान असेल तर गतीमध्ये थोडाही बदल होत नाही, त्याचा गतीमध्ये कोणताच बदल होत नसेल त्या वस्तूचा, तर त्याला गतीचे जडत्व असं म्हणता येईल. याचं उदाहरण आपण घेऊ फॅनचं. When we switch off the fan, the blades of a fan rotated around itself sometimes. It is the example of inertia of motion. गतीचं जडत्व हे उदाहरण सांगता येईल. कोणतं उदाहरण सांगितलं आता, जर पंखा आपण बंद केला, चालू असलेला पंखा आपण बंद केला तर पंख्याची पाते लगेच बंद होत नाही. पंख्याची पातं बंद जरी फॅन आपण केला तरी पंख्याची पाते स्वतःभोवती फिरायला सुरुवात करतात. काही वेळेनंतर ते सातत्याने स्वतःभोवती फिरतात आणि काही वेळेनंतर ते आपोआप या ठिकाणी फिरणं बंद करतात. म्हणजे फॅन बंद केला की लगेच पाते बंद होतात का फिरण्याचे? नाही. द ब्लेड्स ऑफ अ फॅन रोटेटेड अराउंड इटसेल्फ व्हेन वी हॅव टू स्विच ऑफ द फॅन. सो इट इज द एक्झाम्पल ऑफ inertia of motion. Number 3, inertia of direction. The inherent property of object which does not change direction of state of object is called inertia of direction. जी वस्तू स्वतःची दिशा बदलत नाही, गतिमान असेल तरी स्वतःची दिशा बदलत नाही, तर त्याला आपण या ठिकाणी दिशेचं जडत्व म्हणता येईल. एक्झाम्पल, when the bus moves on a straight line on a road, suddenly it turns, then the passengers in the bus moves in opposite direction. उदाहरण काय सांगितले आपण, जर एखादी बस रोडवर जात असेल, सरळ मार्गे रोडवर जात असेल, एक दिशेने सरळ रोडने जात असेल आणि अचानक बसने जर वळण घेतल्यानंतर बस मधले जे पॅसेंजर असतील, प्रवासी असतील, ते प्रवासी त्यांच्या विरुद्ध बाजूला झुकले जातात. हे एक्झाम्पल आहे इनर्शिया ऑफ डायरेक्शनचं. सो these are the 3 types of inertia. So now we have to study the next point, that is the pressure. Look at this. आपण आता घेणार आहोत प्रेशर. फोर्स याची माहिती आपण घेतलेली आहे. नेक्स्ट पॉइंट, प्रेशर. प्रेशर या शब्दाचा अर्थ दाब. मग प्रेशर, दाब म्हणजे काय, तर यामध्ये सांगता येईल द परपेंडिक्युलर फोर्स
which act on a area is called as a pressure. Pressure equal to force upon area. Pressure equal to force upon area. SI unit of pressure is Newton per meter square. या प्रेशरचं SI युनिट आहे न्यूटन पर मीटर स्क्वेअर. आता हे युनिट कसं आले, SI युनिट ऑफ फोर्सचं SI युनिट आहे न्यूटन. लक्षात घ्या, या फोर्सचं SI युनिट आहे न्यूटन आणि एरियाचं SI युनिट आहे मीटर. सो SI युनिट ऑफ प्रेशर इज न्यूटन पर मीटर स्क्वेअर. मग प्रेशर केव्हा कमी होतं आणि केव्हा जास्त होतं यावर दोन महत्त्वाचे मुद्दे आहेत, ते समजून घेऊ. पहा, if area is reduced, then pressure is if area is reduced, then pressure increases on object. Number 2, if area is increases, then pressure is decreases. On object. हे दोन महत्त्वाचे मुद्दे आहेत. प्रेशर केव्हा कमी केव्हा जास्त असतं. एरिया कमी असेल तर त्या वस्तूवर पडणारा दाब हा जास्त असतो. उदाहरणार्थ पेनाचं टोक अतिशय लहान आहे. लक्षात घ्या, टोकदार आहे म्हणून आपण या ठिकाणी जास्त दाब देत नाही. सहज जरी अलगद पेन धरला तरी आपल्याला लिहिता येईल. आपल्याला पेन्सिलचं टोक सांगता येईल, पेनाचं टोक सांगता येईल, निडल सुईचं टोक सांगता येईल. इंजेक्शन मध्ये ज्यावेळेस इंजेक्शन आपण घेतो त्यावेळेस ते निडलचं सिरिंज जे असेल तिचं टोक आपण पाहता येईल. एकदम तीक्ष्ण, एकदम टोकदार असतं, लहान असतं. जेवढा लहान एरिया असेल तेवढा प्रेशर जास्त त्या ठिकाणी त्या वस्तूवर दिलं जातं. आणि जर एखाद्या वस्तूचा एरिया मोठा असेल तर त्या एरियावर, त्या वस्तूच्या क्षेत्रफळावर पडणारा दाब हा अतिशय कमी असतो. लक्षात घ्या, हे दोन महत्त्वाचे मुद्दे आहेत. इफ एरिया इज रिड्यूस्ड, then pressure is increases on object. And number 2, if area is increases, then the pressure is decreases on object. पुढच्या तासामध्ये राहिलेला भाग आपण पूर्ण करू.